उन्हाळ्यामध्ये हिरवगार कडुलिंब पाहून मन अगदी प्रसन्नच होते झाडाकडे बघून. आणि हे झाड दिसायलाच नाही तर तेवढंच गुणकारी आहे. एखाद्या कुंडीमध्ये साईडला एकदम कुंडीचा खड्डा करून हे मुठमुठ जर आपण पान त्यात रोवून ठेवले तर हे आपली कीड मातीमधली दूर ठेवते. त्याच्यासोबत फंगस अशासारख्या बिमाऱ्या लांब ठेवते. आणि याच्यामध्ये खूप असे गुणधर्म असतात की त्याच्यानं झाडांना एक चमकसुद्धा येते, पाने हिरवेगार ठेवतात. अशा वेगवेगळे सांगेल तेवढे गुणधर्म याच्यात आहे भरपूर. म्हणून मी सोप्या पद्धतीने बागकाम करणं शोध काढत असते नेहमी. आणि मी आता उन्हाळ्यामध्ये छान असा थंडावा मिळण्यासाठी एका साईडला कुंडीला खड्डा करून याच्यामध्ये हे हिरवेगार पानं न वाढवता भरून ठेवले आणि याच्यावर माती टाकली. हे असं केल्यामुळे मातीसुद्धा भुसभुशीत होते आणि रोपांपासून कीड दूर राहते. कोणते कीटनाशक न मारता तुम्ही जर अशा पद्धतीने तुमच्या बागेमध्ये उपयोग करत राहिल्या तर हळूहळू तुमच्या मातीचा पोत खूप छान होईल आणि तुमच्या झाडांना कोणतीही कीड लागणार नाही, ते लांब राहणार. कीड लागण्यापेक्षा त्याच्या आधीच उपाय जर शोधले तर आपली बाग निरोगी राहते आणि बाग निरोगी असेल तरच बागेमध्ये फळं फुलं लागायला मदत होते. अशा पद्धतीने मी हा नवीन प्रयोग आपल्या बागेमध्ये केलेला आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदा केला आहे. कारण मी कोणती गोष्ट करण्याच्या आधी एकदा करून बघते आणि त्याचा काय रिझल्ट मिळाला तर मग तुम्हाला दाखवते. कारण सर्वात पहिले मी एका जास्वंदाच्या झाडावर हे करून पाहिलं होतं काम. त्याला बरेच दिवस झाले. त्याच्यानंतर बाकीच्या कुंड्यांमध्ये केलेलं आहे. तुम्हालासुद्धा एखादा नवीन प्रयोग करायचा असेल तर तुम्ही असंच करू शकता. कारण वेगवेगळे प्रयोग तुम्ही यूट्यूबवर बघत असता. पण खात्रीशीर प्रयोग कोणता आहे तर हे पहिले तुम्ही एखाद्या कुंडीवर करून बघू शकता. त्याच्यानंतर बाकीच्या ट्राय करू शकता. असं केल्यामुळे तुमची झाडंसुद्धा खराब होणार नाही आणि तुमच्या झाडाला एक वेगळीच चमक येईल. आणि झाडांपासून कीड जर लागली ना झाडांना तर बाग पूर्ण खराब व्हायला वेळ लागत नाही. म्हणून असे खात्रीशीर उपाय आणि कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता आपली बाग छान अशी फुलू शकता, निरोगी राहू शकता आणि हळूहळू ह्या पाल्याचा खतात रूपांतर होणार आहे आणि आपली बागसुद्धा छान फुलणार आहे. म्हणून तुम्ही कारण याच्यात नायट्रोजन भरपूर प्रमाणात असते, बरेच गुणधर्म असतात असे. त्याच्यामुळं आपले झाडं आहे ना खूप छान अशी एक चमक येते. आणि कारण माझं एक जास्वंदाचं झाड मला असं छान नव्हतं वाटत, त्याची चमकच गेली होती पूर्ण. आणि पहिले मी त्याच्यावर हा उपाय करून बघितला आणि त्याच्यावर मला छान असा फायदा दिसून आला. त्याच्यानंतर मी बाकीच्या बागेमध्ये सुद्धा असे उपाय केलेले आहे. आणि तुम्ही बघा असं काही करताना आहे ना मला जमिनीत असे गांडूळसुद्धा भरपूर प्रमाणात दिसत आहे. कारण ऑर्गॅनिक मटेरियल तुम्ही जर बागेमध्ये ठेवत राहाल तर तुमची बाग इतकी सुपीक होती, इतके थंड आहे हे पानं. ते दाखवत होते मी. सुकलेले पानं जेव्हा मी भरपूर भरले आहे ना माझी बाग यावर्षी एक दिवस जरी पाणी नाही दिलं ना तरी छान राहते. हे गोष्ट आहे की काही काही झाडांना दिवसभराची ऊन तिथे येत नाही, पण तरी यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत बाग जास्त छान राहत आहे. तुम्हाला कशी वाटली ही माहिती आणि व्हिडिओ नक्की सांगा. आवडत असेल तर चॅनल लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी नवीन नवीन माहिती मी जे उपाय करते ते तुम्हाला नेहमीच दाखवत असते. आणि आपल्या ह्या कमळाच्या झाडावर एक एक करता बऱ्याच कडे आलेल्या काही दिवसांना लवकरच व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. धन्यवाद.